हाय फ्रेंड, मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण अगदी परफेक्ट प्रमाण वापरून गुळाची गोड आणि मऊ लुसलुशीत लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला गॅसवर कुकर मांडलाय आणि कुकरमध्ये आपल्याला 3 चमचे तूप टाकून घ्यायचे। तूप छान गरम झालं की ओल्या खोबऱ्याचे थोडेसे काप टाकलेत। इथं तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता, पण माझ्याकडे ओलं खोबरं होतं तर मी ओलं खोबरं वापरलं। ओलं खोबरं एक अर्धा मिनिट परतून घेतल्यानंतर काजू बदामाचे असे काप करून घेतलेत, ते पण टाकून एक अर्धा ते पाऊण मिनिट परतून घ्यायचे। ह्याचा रंग थोडासा हलकासा चेंज होईपर्यंत। पाहू शकता इथं काजू बदामाचा आणि खोबऱ्याचा हलकासा रंग चेंज झालाय। आता लगेच इथं भाजलेले शेंगदाणे घेतले होते आणि त्याची साल काढून घेतलेली ते टाकून घ्यायचे आणि ते पण तुपात छान परतून घ्यायचे। शेंगदाणे छान तळले गेले की लगेच सगळ्यात शेवटी मनुके टाकून घ्यायचे। इथं 10 ते 15 मनुके घेतले होते मी आणि अगदी 10-15 सेकंदात तळून निघतात, त्यामुळे मनुके शेवटी टाकायचे। आता हे सगळे ड्रायफ्रूट्स छान तळले गेलेत, आपल्याला आता ते काढून घ्यायचे एका प्लेटीत। तुम्हाला इथे जे ड्रायफ्रूट्स आवडत असतील तेच टाका। पाहू शकता आपले ड्रायफ्रूट्स छान तळले गेलेत, रंग सुरेख आलाय। आपल्याला ह्यापेक्षा जास्त ड्रायफ्रूट्स तळायचे नाही। अशा पद्धतीने हलकासा गोल्डन कलर आला की काढून घ्यायचेत। आता मी इथं एक वाटी भरडा म्हणजेच दलिया घेतलेला आहे। आता तो याच राहिलेल्या तुपात छान भाजून घ्यायचा आहे। भरडा भाजताना गॅस मीडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवर एकसारखं हलवत हा भरडा म्हणजेच दलिया भाजून घ्यायचा आहे आपल्याला। इथं मी परत अर्धा चमचा तूप घेतलंय आणि ते टाकून घेतले भरड्यात आणि भरडा आता छान फुलेपर्यंत एकसारखं हलवत भाजून घेते। भरडा भाजायला साधारण 5 ते 6 मिनिट लागू शकतात। भरडा छान भाजला गेला आहे, मस्त फुललाय आणि खूप छान सुगंध सुटलाय। आता आपल्याला ह्यात हे भाजून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचेत आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचंय। हे छान मिक्स करून घेतल्यानंतर लगेच आपल्याला आता ह्याच्यात गरम पाणी टाकून घ्यायचंय। गरम पाणी टाकताना जरा व्यवस्थितच, कारण आपला भरडा पण भाजलेला असतो आणि पाणी पण गरम असतं, त्यामुळे चटका बसू शकतो, त्यामुळे थोडं व्यवस्थितच टाकायचं। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्या। 2 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केलाय आणि कुकर पूर्णपणे थंड होऊन दिलाय। आता कुकरचं झाकण काढून पाहूया। पाहू शकता आपली लापशी छान शिजलेली आहे आणि रंग सुद्धा सुरेख आलाय। ही लापशी बनवायला खूप सोपी आहे आणि अगदी 10 ते 15 मिनिटात बनवून तयार होती आणि तितकीच पौष्टिक सुद्धा आहे। छान मिक्स करून घेतली, पाहू शकता किती मोकळी मोकळी लापशी झाली। आता एक वाटी भरड्यासाठी मी इथे 1 वाटी गूळ वापरला आहे। हवं तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवू पण शकता, पण हे प्रमाण अगदी योग्य आहे। आता अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता गूळ लापशी छान मिक्स करून घेतलाय। लगेच जास्त वेळ न घालवता गॅस पेटून घेतलाय आणि गॅसची फ्लेम लो ठेवली। लो गॅसवर हा कुकर मांडून घ्यायचा आहे। पुन्हा एकदा गूळ छान मिक्स केलाय। गूळ थोडासा लापशीत वितळायला लागला की लगेच आपल्याला इथं जायफळ, विलायची पूड आणि थोडीशी बडीशेप एकत्र बारीक करून घेतली होती, ती टाकून घेतली। ही पूड थोडी शेवटीच टाकायची, म्हणजे लापशीचा सुगंध छान टिकून राहतो। आता परत छान मिक्स करून घ्यायचं। हे छान मिक्स करून घेतलंय आणि आता लो गॅसवर झाकण लावून आपल्याला अगदी 4 ते 5 मिनिट वाफ काढून घ्यायची। 4 ते 5 मिनिटांनंतर गॅस बंद केला आणि कुकरचं झाकण खोलून पाहिले। पाहू शकता मस्त सुगंध येतोय। आपली गरमागरम लापशी तयार आहे। लापशी बनवायला खूप जास्त वेळ पण नाही लागत, अगदी 10 ते 15 मिनिटात लापशी बनून तयार होते। खायला पण खूप छान लागते। आपण ही लापशी प्रसादाला किंवा नाश्त्याला पण बनवू शकतो। लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांसाठी सर्वांसाठीच खूप ही लापशी पौष्टिक असते, त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा। मी लापशी बनवताना खूप काही बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे तुमची लापशी अगदी मोकळी, मऊसूद
आणि परफेक्ट बनल. त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा. आणि तुम्हाला आजची लापशीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग रेसिपीसोबत. धन्यवाद.